मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सरसावले। दोन हात करण्यासाठी ते ठामपणे उभे राहिलेत। आपल्या शिवसेनेची बांधणी करीत आहेत। नवे कार्यकर्ते नेते उभे करत आहेत। कोणताही पक्ष किंवा संघटना त्यांचा कितीही शक्तिमान विरोधक असला तरी कोणी एका रात्रीत संपत नाही। पक्ष संघटनेची बांधणी यथावकाश होऊ झालेली असते। कार्यकर्त्यांचं जाय असतं, पक्षावर निष्ठा असते। काही जण मात्र रातोरात निष्ठा बदलतात। पक्ष, झेंडे, कार्यालयातील आदर्श नेत्यांच्या तस्बिरी बदलतात। तो मी नव्हेच अशी भूमिका घेतात। याचंही कौतुक वाटतं, पण सगळेच असे नसतात। पक्षाची ध्येयधोरणं कायम ठेवून एकाच पक्षात भले अन्याय झाला तरी पक्ष सोडत नाहीत। आपली निष्ठाभंग असल्याचे दर्शन ते घडवतात। शिवसेनेत आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले। त्यांनी त्यांच्या हयातीत बाळासाहेबांची आणि पक्षाची साथ कधीच सोडली नाही। नावे घ्यायचीच असतील तर दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी हे सगळे आठवतात। नव्या कार्यकर्त्यांमध्येही तसं चित्र आहे। अगदीच नाही असं म्हणता येणार नाही। हे सर्व सांगण्याचं कारण असं की उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा पाय रोवून उभी आहे। शिंदेंच्या बंडामुळे पक्ष खळखळा झाला असला तरी लोकसभा निवडणुकीत पुन्हा पक्षाचे 9 खासदार निवडून आलेत। काही आमदार आहेत, नेते कार्यकर्ते आहेत, पण पक्ष संघटित असतो तेव्हा लढणं सोपं असतं। ही मोही विस्कटली की पुन्हा खूप मेहनत घ्यावी लागते। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चमूसमोर खरं आव्हान आहे ते 50 आमदार पुन्हा निवडून आणण्याचं। नव्या चमूला नव्यानं रसद पुरवावी लागणार आहे। गेल्या 5 दशकांपासून शिवसेनेची झालेली बांधणी उत्तम होती। शिवसेना प्रमुख, त्यानंतर नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शिवसैनिक अशी रचना होती। त्यामुळे संपर्क ठेवणं सोपं जात होतं। आज हे चित्र पक्षात दिसत नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे मंत्री, महत्त्वाचे नेते मंत्री बनल्यानं पक्ष संघटनेची कशी वाट लागली हे 2 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं असेलही, परंतु चांद्यापासून बांद्यापर्यंत पक्षाची बांधणी सुरू आहे असं दिसत नाही। शिवसेनेचे जे बालेकिल्ले होते तिथंही हादरी बसले। मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, मराठवाडा, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात पक्षानं 2014-2019 मध्ये चांगली कामगिरी केली होती। मोदी लाटेतही उद्धव ठाकरेंनी लढत देऊन दोन्ही काँग्रेसपेक्षा अधिक जागा निवडून आणल्या होत्या। आज मात्र पक्ष फुटीमुळे ताकद विभागली गेली। आगामी निवडणुकीत काय महाराष्ट्रात होईल, युत्यांमध्ये वाद होईल का, स्वबळावर होईल, आघाड्यांवरती होईल हे नंतर कळेल, पण शिवसेनेला महाराष्ट्रात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे। महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे। पुणे नगर किंवा असे काही जिल्हे आहेत तिथे या पक्षाचा एकही आमदार नाही। आज पक्षाकडे नेत्यांची मोठी फौज नाही। भास्कर जाधव, संजय राऊत, सुषमा अंधारे, नितीन बानगुडे पाटील, अंबादास दानवे अशी नावं घेता येतील। बंडखोरांना निवडणुकीत कसा धाडा शिकवतात, कोणता करिश्मा करून दाखवतात या आगामी काळात लक्षात येईलच। पण उद्धव ठाकरेंसमोर शिंदेची शिवसेना हाच प्रमुख विरोधक असणार हे मात्र नक्की। अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।